हॅलो फ्रेंड्स. तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 6.1 मधला जो क्वेश्चन नंबर 6 आहे प्रूव्ह दॅटचा, त्याच्यामधला 11 आणि 12 नंबरचं एक्झाम्पल बघणार आहे. आता बघा, ह्या प्रॅक्टिस सेटचे प्रॅक्टिस सेट जो तुमचा 6.1 आहे त्याच्यामध्ये जो आपण पहिला व्हिडिओ टाकलाय त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 5 आहेत. त्यानंतर ना जो आपण दुसरा व्हिडिओ टाकलाय त्याच्यामध्ये जो आपला क्वेश्चन नंबर 6 आहे प्रूव्ह दॅटचा, दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय आहे तर 1 to 6 एक्झाम्पल आहेत. त्यानंतरनं जो आपण तिसरा व्हिडिओ टाकलाय त्याच्यामध्ये प्रूव्ह दॅटच्या याच्यामध्ये 7 to किती एक्झाम्पल आहेत तर 10 एक्झाम्पल आहेत. आणि जो आजचा आपला चौथा व्हिडिओ आहे त्या चौथ्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 6 मधले 11 नंबरचा क्वेश्चन आणि 12 नंबरचा क्वेश्चन बघणार आहे. म्हणजे एकूण किती व्हिडिओ आहेत ह्या प्रॅक्टिस सेटचे तर 4 व्हिडिओ आहेत. तो जर व्हिडिओ जाऊन बघितला नसला तर नक्कीच व्हिडिओ चेक करा. त्याच्यामध्ये प्रूव्ह दॅटची जी एक्झाम्पल आहेत ती इझी मेथडनं सॉल्व्ह करून दिलेली आहेत. त्याच्यामध्ये कोणते फॉर्म्युला यूज करायचे प्रत्येक स्टेप एक्सप्लेन केलेले आहे. तो व्हिडिओ जर जाऊन बघितला नसला आधीचे आणि इंट्रोडक्शनचा जो व्हिडिओ आहे तो प्रत्येक फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे, त्यानंतर टेबल कसा तयार करायचा, टेबल न पाठ करता कसा रीड करायचा, त्या टेबल पाठ करण्याची ट्रिक पण सांगितलेलं आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन चेक केला नसला तर नक्कीच व्हिडिओ जाऊन चेक करा आणि हे आधीचे पण व्हिडिओ जाऊन चेक करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे तर प्रूव्ह दॅट मधला क्वेश्चन नंबर 11 काय दिलाय तर sec 4a in bracket 1 minus sin 4a minus 2 tan square a आणि is equal to 1. आपण प्रूव्ह दॅटच्या एक्झाम्पल मध्ये काय करतोय LHS कन्सिडर करतोय आणि प्रूव्ह काय करतोय RHS. मागच्या व्हिडिओमध्ये प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल कसे असतात, काय कन्सिडर करायचं, काय प्रूव्ह करायचं हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. आता बघा LHS कन्सिडर करूया. काय दिलं LHS ला तर sec 4a in bracket 1 minus sin 4a मायनस 2 tan स्क्वेअर ए हे आपल्याला LHS मध्ये कन्सिडर केलंय. आणि हे सगळं सॉल्व्ह केल्यानंतर आपला आन्सर किती यायला पाहिजे RHS एवढं, म्हणजे RHS किती आहे 1, म्हणजे आपला आन्सर पण किती यायला पाहिजे तर 1 यायला पाहिजे. आता बघ फर्स्ट स्टेपला, आता बघा प्रत्येक वेळेला थिटाच्या जागी आपल्याला काय दिलंय ए, म्हणजे बघा सेक ए, साइन ए, टॅन ए. आता आपल्याकडे फॉर्म्युल्यामध्ये काय आहे सेक थिटा, टॅन थिटा, त्यानंतर ना साइन थिटा. म्हणजे आपण ह्या एक्झाम्पलमध्ये थिटाच्या जागी काय कन्सिडर करायचं आहे ए. आपले फॉर्म्युले चेंज होणार नाहीत, फक्त काय होणार आहे थिटाच्या जागी फक्त फॉर्म्युले तेच असणार आहेत, फक्त थिटाच्या जागी काय कन्सिडर करायचं तर ए कन्सिडर करायचं. आता बघा फर्स्ट आपण काय करूया, हा जो तुमचा ब्रॅकेटमध्ये काय काय व्हॅल्यू आहे तर 1 मायनस साइन 4a आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय व्हॅल्यू आहे, काय फंक्शन आहे सेक 4a. मग आपण काय करूया ब्रॅकेटच्या बाहेरच्या नंबरनं ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला काय करूया मल्टिप्लाय करूया. फर्स्ट स्टेपला काय करायचं ब्रॅकेटच्या बाहेरच्या फंक्शननं ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. मग बघा सेक 4a इंटू 1 आन्सर किती येणार आहे तर सेक 4a. बघा सेक 4a इंटू 1 आन्सर किती येणार आहे सेक 4a. मध्ये साइन कोणता आहे मायनस. त्यानंतर सेक 4a इंटू साइन 4a म्हणजे कसं लिहिणारा तर सेक 4a इंटू काय लिहिणारा साइन 4a आणि मायनस काय तर 2 टॅन स्क्वेअर ए. बघा फर्स्ट स्टेपला काय केले तर सेक 4a ने ब्रॅकेट मधल्या टर्म्सला काय केले मल्टिप्लाय. मग सेक 4a इंटू 1 काय येणार आहे सेक 4a मध्ये साइन कोणता आहे मायनस आणि सेक 4a इंटू साइन 4a, सेक 4a इंटू साइन 4a आणि मायनसच्या पुढच्या जे फंक्शन आहे ते ॲज इट इज लिहिले. आता बघा हा जो पहिला सेक 4a तो ॲज इट इज लिहिला मायनस. आता बघा ह्या सेक 4a च्या जागी काय पुट करूया तर फॉर्म्युला पुट करूया. मग आता बघा सेक 4a च्या जागी म्हणजे सेक थिटा कुणाचा रेसिप्रोकल आहे, सेक थिटा कुणाचा रेसिप्रोकल आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलंय कुणाचा कोण रेसिप्रोकल आहे. आता याला पाहिजे आपल्याला तर सेक थिटा कुणाचा रेसिप्रोकल आहे कॉस थिटाचं काय रेसिप्रोकल. आपण रेसिप्रोकल कसं लिहितोय तर 1 अपॉन काय लिहिणार आहे कॉस 4a. आता बघा इथं पण तुमचं सेक 4 थिटा आहे, मग सेक रेस टू किती आहे 4. मग 4चं डिवायडेशन कसं करूया 2 आणि कसं करूया 2, म्हणजे ह्याच्या आधीचं पण आपण एक्झाम्पल बघितलंय बघा साइन 4 थिटाचं त्याच्यासारखं सेम करूया. म्हणजे इथं सेक 4a च्या जागी काय लिहूया तर सेक स्क्वेअर ए आणि परत त्याला ब्रॅकेट टाकून काय लिहूया स्क्वेअर. म्हणजे बघा 2 इंटू 2 आन्सर किती येते आपलं 4 येते. म्हणजे फक्त 4चं मी डिवायडेशन केलं 2 आणि 2 इंटू काय साइन 4a आणि मायनस काय 2 टॅन स्क्वेअर ए. आता बघा इथं साइन
सॉरी सेक स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला आहे. आपली ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची सेकंड आयडेंटिटी आहे. काय सेकंड आयडेंटिटी आहे? तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. म्हणजेच सेक स्क्वेअर थिटाच्या जागी आपण काय पुट करू शकतोय? तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता बघा थिटाच्या जागी काय आहे? ए. मग आता बघा काय आहे? सेक स्क्वेअर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे सेक स्क्वेअर थिटाच्या जागी मी काय पुट करणार? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ही आपली सेकंड नंबरची आयडेंटिटी आहे. म्हणजेच आता काय लिहिणार बघा? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाच्या जागी ए आणि परत त्याच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे ब्रॅकेटचा काय लिहिणार आहे? स्क्वेअर इंटू काय काय बघा? 1 अपॉन, किंवा इथं बघा हा साइन 4a इंटू किती आहे? 1. मग 1 इंटू साइन 4a काय लिहिणारा? साइन 4a अपॉन काय लिहिणारा? कॉस 4a. 1 न ह्या साइन 4a ला मल्टिप्लाय केलं, कारण ह्या साइन 4a ला डिनॉमिनेटर नाही म्हणजे किती असणार आहे? 1. मग मल्टिप्लिकेशन करायचं न्यूमरेटर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर. मग साइन 4a इंटू 1 काय येणार आहे? साइन 4a. आणि कॉस 4a इंटू 1 काय येणार आहे? तर कॉस 4a. आता बघा मायनस काय? तर 2 टॅन स्क्वेअर a. आता बघा इथं कोणता फॉर्म्युला यूज होतोय? तर ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा 1 ला काय म्हणणार आहे? ए आणि टॅन स्क्वेअर ए ला काय म्हणणार आहे? बी. बघा ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय फॉर्म्युला ए प्लस बी ब्रॅकेटच्या स्क्वेअरचा? तर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बीचा स्क्वेअर. मग आता बघा या फॉर्म्युल्यानुसार एक्सपान्शन करूया. आपण 7th स्टँडर्डला 8th स्टँडर्डला एक्सपान्शन करायला शिकलोय. मग आता बघा ए चा स्क्वेअर आहे. ए म्हणजे किती आहे? 1. मग 1 चा स्क्वेअर काय लिहिणार? 1 चा स्क्वेअर. परत मध्ये साइन कोणता आहे? प्लस 2ab. आता 2ab मध्ये साइन नाही म्हणजे कोणता असणार आहे? मल्टिप्लिकेशन. बघा 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे? 1 इंटू बी. बी ची व्हॅल्यू किती आहे? तर टॅन स्क्वेअर ए प्लस बी चा स्क्वेअर. बघा हे 2ab चं झालं प्लस बी चा स्क्वेअर. बी किती आहे? टॅन स्क्वेअर ए. काय लिहिणारा? टॅन स्क्वेअर ए आणि ब्रॅकेटचा काय लिहिणारा? स्क्वेअर. म्हणजे प्लस काय येणार आहे? बी चा स्क्वेअर. आता बघा हा फॉर्म्युला इथं पुढे लिहूया. ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी चा स्क्वेअर. आता बघा ह्या पूर्ण ब्रॅकेटचं हे इथपर्यंत एक्सपान्शन आलंय. साइन 4a अपॉन कॉस 4a. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू काय येते? टॅन थिटा. म्हणजे टॅन थिटाचा काय फॉर्म्युला आहे? तर साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटाच्या जागी काय लिहू शकतोय आपण? तर टॅन थिटा लिहू शकतोय. मग बघा साइन 4a अपॉन कॉस 4a च्या जागी काय लिहिणार? तर टॅन 4a आणि मायनस काय? 2 टॅन स्क्वेअर ए. म्हणजे आता इथं साइन 4a आणि कॉस 4a चा आपण काय लिहिलाय? फॉर्म्युला लिहिलाय. आता बघा हे सॉल्व्ह करूया. 1 चा स्क्वेअर किती येते? 1 प्लस 2 इंटू काय काय आले? तर टॅन स्क्वेअर ए प्लस काय आले? टॅन स्क्वेअर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर. परत इथं काय आलंय? मायनस टॅन रेस टू 4a आणि मायनस काय आले? 2 टॅन स्क्वेअर ए. आता बघा इथं 2 इंटू 2 काय लिहू शकतो आपण? 4. मग ह्या स्टेपला काय करूया? टॅन रेस टू 4 लिहूया. टॅन रेस टू काय लिहिलं? 4. बघा हा 2 आणि हा 2 इंटू 2 किती लिहिले? इथं 4 लिहिले. आता बघा याच्यामध्ये काय काय कॅन्सल होते बघा. इथं बघा हा 2 इंटू टॅन स्क्वेअर ए. मग आता हे असं लिहू शकतो बघा 1 प्लस 2 टॅन स्क्वेअर ए प्लस टॅन रेस टू 4a मायनस टॅन रेस टू 4a आणि मायनस काय लिहिले? 2 टॅन स्क्वेअर ए. म्हणजे 2 ने याला फक्त काय केले? मल्टिप्लाय केले. आता बघा हा प्लस 2 टॅन स्क्वेअर ए आणि हा मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. आपण प्लस मायनस काय करतोय? कॅन्सल. मग प्लस 2 टॅन स्क्वेअर ए आणि मायनस 2 टॅन स्क्वेअर ए काय होणार? कॅन्सल. त्यानंतर बघा प्लस टॅन रेस टू 4a आणि हा मायनस टॅन रेस टू 4a काय होणार? कॅन्सल. आता सगळं कॅन्सल झाले म्हणजे फक्त किती राहिले? 1. आणि हेच आपल्याला काय करायचंय? प्रूव्ह करायचंय. म्हणजे इज इक्वल टू काय लिहिणारा? RHS लिहिणार. बघा एक्झाम्पल लक्षात आलं काय? इथं आपण ही आयडेंटिटी यूज केल्या, त्यानंतर इथं हे फॉर्म्युले यूज केले. प्रत्येक ठिकाणी जो फॉर्म्युला यूज केलाय तो लिहायचा आहे. बघा एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलं काय?
काय शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचार. आता बघा प्रूव्ह दॅटच्या एक्झाम्पल मधला लास्टचा क्वेश्चन 12 नंबरचा क्वेश्चन काय दिले बघा. tan theta अपॉन sec theta minus 1 is equal to tan theta plus sec theta plus 1 अपॉन tan theta plus sec theta minus 1. मग फर्स्ट आपण काय कन्सिडर करूया LHS. काय दिले LHS ला तर tan theta अपॉन sec theta minus 1. आता बघा याला फर्स्ट इक्वेशन नंबर किती दिला 1. आता काय करायचं तर रॅशनलायझेशन करायचं. मग रॅशनलायझेशन आपण नेहमी कोणाचं करतोय तर डिनॉमिनेटरचं करतोय. मग रॅशनलायझेशन करायचं म्हणजेच काय करायचं बघा जो तुमच्या ट्रिग्नॉमेट्रिकला फंक्शन आहे. आता बघा पहिल्यांदा जे तुम्हाला तुमच्याकडे आहे ते फंक्शन ॲज इट इज लिहून घ्यायचं. काय आहे तर tan थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 साइन द्यायचं इंटू. आता रॅशनलायझेशन करायचं म्हणजे काय करायचं जो तुमचा डिनॉमिनेटरला नंबर आहे किंवा जे फंक्शन आहे ते फंक्शन ॲज इट इज लिहायचं. फक्त काय करायचं साइन चेंज करायचं. आपल्याकडे साइन कोणत्या डिनॉमिनेटरला मायनस. मायनस असेल तर काय घ्यायचं प्लस आणि प्लस असेल तर काय घ्यायचं मायनस. म्हणजे बघा सेक थिटा हा मायनस आहे मायनसच्या जागी काय लिहिणार प्लस आणि 1. मग रॅशनलायझेशन करायचं म्हणजेच काय करायचं डिनॉमिनेटरच्या रेसिप्रोकलनं मल्टिप्लाय करायचं आणि काय करायचं डिवाइड. आता हे झालं मल्टिप्लिकेशन. आता त्याच फंक्शननं त्याला काय करायचं डिवाइड पण करायचं. बघा जो तुमचा डिनॉमिनेटर आहे तो दोन्ही व्हॅल्यू सेम ॲज इट इज ठेवल्या फक्त मायनसचं काय केलं प्लस आणि त्याला मल्टिप्लाय पण केलं आणि काय केलं डिवाइड पण केलं. आता बघा आता काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. साइन कोणतं आहे मल्टिप्लिकेशन. मग न्यूमरेटर टू न्यूमरेटर मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटर टू डिनॉमिनेटर. मग आता बघा काय लिहिणारा tan थिटा इंटू काय तर सेक थिटा प्लस 1. आता डिनॉमिनेटरला काय आहे इथं पण सेक थिटा आहे आणि इथं पण सेक थिटा आहे. मग सेक थिटा इंटू सेक थिटा काय येणार आहे तर सेक स्क्वेअर थिटा. हा मायनस आणि हा प्लस प्लस मायनस मायनस 1 इंटू 1 आन्सर किती येणार आहे 1. आता बघा न्यूमरेटरला काय आहे tan थिटा अपॉन इंटू सेक थिटा प्लस 1. आता इथं आयडेंटिटी कोणती त्या सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 इज इक्वल टू काय ते बघा काय फॉर्म्युला आहे 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ही आयडेंटिटी आहे. आता मला कोणाची व्हॅल्यू पाहिजे tan स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू पाहिजे. मग tan स्क्वेअर थिटाची जर मला व्हॅल्यू पाहिजे असेल तर काय करणार मी हा tan स्क्वेअर थिटा ॲज इट इज ठेवणार. हा प्लस 1 आहे त्या साईडला गेल्यावरती काय होणार आहे मायनस 1. आधी आपण ह्या साईडची व्हॅल्यू लिहितोय म्हणजेच किती लिहिणार सेक स्क्वेअर थिटा हा प्लस 1 त्या साईडला गेल्यावरती काय होणार मायनस. म्हणजे tan स्क्वेअर थिटाच्या जागी काय लिहू शकतोय सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. आता बघा सेक स्क्वेअर थिटा मायनस आता बघा सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. सेक स्क्वेअर थिटा मायनस 1च्या जागी काय पुट करू शकतो tan स्क्वेअर थिटा. म्हणजे बघा खाली डिनॉमिनेटरला सेक स्क्वेअर थिटा मायनस 1च्या जागी काय पुट करणार तर tan स्क्वेअर थिटा. आता बघा इथं एक tan थिटा आणि इथं tan स्क्वेअर थिटा आहे. हा न्यूमरेटरला आणि हा काय डिनॉमिनेटरला. म्हणजे आपण कॅन्सल करू शकतोय का नाही तर करू शकतोय. म्हणजे ह्यातला हा tan थिटा ह्यातला एक tan थिटाला काय होणार कॅन्सल. म्हणजे काय काय राहणार तर सेक थिटा प्लस 1 आणि डिनॉमिनेटरला काय राहणार आहे tan थिटा. tan स्क्वेअर थिटा होतं बघा tan स्क्वेअर थिटा होतं त्यातला एक काय झाला कॅन्सल म्हणजे किती राहणार आहे 1. आता ह्याला इक्वेशन नंबर किती दिलं 2. आता आपण 9th स्टँडर्डला असताना थेरम ऑन इक्वल रेशो शिकलोय बघा बाय थेरम ऑन इक्वल रेशोज. आता थेरम ऑन इक्वल रेशोज काय आहे 9th स्टँडर्डला शिकलोय बघा. जर A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D असं असेल तर काय लिहितोय आपण तर A प्लस C अपॉन B प्लस D. म्हणजेच बघा जर A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D म्हणजे जे तुमचे चारही पण व्हॅल्यू आहेत त्या जर व्हॅल्यू डिफरंट असतील म्हणजे बघा A B C D चारही पण व्हॅल्यू काय आहेत डिफरंट तर काय करायचं न्यूमरेटरची ऍडिशन बघा A प्लस C न्यूमरेटरची ऍडिशन अपॉन डिनॉमिनेटरला काय करायचं डिनॉमिनेटरची ऍडिशन म्हणजे B प्लस काय लिहिणार आहे D. मग सेम तसंच आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये हा थेरम आपल्याला यूज करायचा आहे. म्हणजे बघा कसं लिहिणारा बाय इक्वेशन 1 अँड 2 म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये आपण थेरम हा यूज करणार आहे. मग बघा काय लिहिणार आहे इक्वेशन 1 काय आहे तर tan थिटा अपॉन
सेक थिटा मायनस 1 प्लस साईन कोणता आहे इज इक्वल टू इक्वेशन 2 काय तर सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा हे आपलं इक्वेशन 1 आहे. मग इक्वेशन 1 लिहिलं आणि इक्वेशन काय लिहिलं 2. आता थेरम यूज करूया. काय करायचं न्यूमरेटरची ॲडिशन आणि डिनॉमिनेटरची ॲडिशन. म्हणजे काय लिहिणार आहे बघा न्यूमरेटरची ॲडिशन करूया टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन काय काय आहे खाली डिनॉमिनेटरची ॲडिशन सेक थिटा मायनस 1 प्लस काय आहे टॅन थिटा. आता बघा काय मला प्रूव्ह करायचं आहे टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 वरती आहे का न्यूमरेटरला टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1. आता खाली डिनॉमिनेटरला बघा टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1 आपण खाली चेंज करूया टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन काय लिहिणारा सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि हा जो मायनस 1 आहे तो ॲज इट इज काय लिहायचं मायनस 1 आणि इज इक्वल टू आपलं काय आहे RHS. म्हणजे हेच आपल्याला काय करायचं आहे तर प्रूव्ह करायचं आहे. बघा हे एक्झाम्पल लक्षात आलं काय थेरम ऑन इक्वल रेशोचे लक्षात आलं काय जर चारी पण व्हॅल्यू वेगळे असतील इथं पण बघा चारी पण व्हॅल्यू वेगळ्या आहेत तुमच्या एक तरी व्हॅल्यू तुमची आहे काय म्हणजे सेम नाही म्हणून काय करायचं A प्लस सी आणि B प्लस डी म्हणजे न्यूमरेटरची ॲडिशन आणि डिनॉमिनेटरची ॲडिशन केल्यानंतर इक्वेशन 1 आणि 2 मध्ये थेरम ऑन इक्वल रेशोज यूज करायचं आणि त्याच्यानुसार आपल्याला काय मिळते आपली RHS मिळते. हा होता तुमचा प्रॅक्टिस सेट 6.1. प्रॅक्टिस सेट 6.1चे आपण एकूण 4 व्हिडिओज टाकलेले आहेत. ते व्हिडिओ जाऊन नक्कीच चेक करा. प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक एक्झाम्पल डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.